एका गावात अचानक रुग्णालयात 35 लोकांची रांग लागते. कारण एका म्हशीला कुत्रा चावतो, ती मरते आणि दूध पिणाऱ्यांना वाटतं आपल्यालाही रेबीज झालं तर. गावभर भीती, घाबराघुबरी, अफवा, पण खरंच दुधातून रेबीज होतो. चला जाणून घेऊया संपूर्ण कहाणी. गुजरातच्या भरूच जिल्ह्यातील जंबूसर गाव एक शांत गाव. रोजच्या प्रमाणेच दिवस सुरू झाला होता, पण दुपारनंतर गावात अशी अफवा पसरली की जणू काही मोठं संकट आलं आहे. एका पशुपालकाच्या म्हशीला काही दिवसापूर्वी एका भटक्या कुत्र्यानं चाव घेतला होता. सुरुवातीला वाटलं काही नाही, जखम भरून जाईल, पण त्यानंतर म्हशीची तब्येत झपाट्याने बिघडली आणि तिचा मृत्यू झाला. मात्र खरी दांदल तेव्हा उडाली जेव्हा ही बातमी गावभर पसरली. म्हैस रेबीजमुळे मेली. आणि मग पुढंच जे झालं ते कोणालाच अपेक्षित नव्हतं. ज्या लोकांनी त्या म्हशीचं दूध पिऊन टाकले होते ते अचानक भीतीने गोंधळायला लागलं. आपल्यालाही रेबीज झालं तर दुधातून रेबीज होतो म्हणे, अशी चर्चा सुरू झाली आणि चक्क गावामध्ये धावपळ झाली. सुमारे 35 लोक थेट आरोग्य केंद्रात धावत पोहोचले. इंजेक्शनसाठी रांगा लावल्या. नर्स आणि डॉक्टरही एवढ्या गर्दीने अवाक झाले. डॉक्टरांनी परिस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. रेबीजची लक्षणे असलेल्या प्राण्यांपासून दूध किंवा मांस हे जोखीमच ठरू शकतं, परंतु ते थेट संक्रमित होतच असं नाही. साधारणपणे ह्यात रक्त तपासणी, प्रिकॉशन, बूस्टर डोस अशा पद्धतीने प्रक्रिया चालते. या प्रकरणातही काही लोकांना खबरदारी म्हणून डोस देण्यात आलं. मात्र गावात एक वेगळाच माहोल. कुणी म्हणतं मला चक्कर येते, नक्की रेबीज झाली असेल. कुणी म्हणतं काल मी 2 ग्लास दूध पिलं, आता काय होणार. तर कुणी व्हिडिओ काढून सोशल मीडियावर पोस्ट करत बसलं. घटनेने स्थानिक प्रशासन सतर्क झालं. कुत्र्यांची तपासणी, म्हशीचा रिपोर्ट, दूध पिणाऱ्यांची तब्येत सगळं तपास झालं. पण यामध्ये एक मोठा प्रश्न तयार होतो. गावकऱ्यांची ही भीती खरी होती की फक्त अफवा? अज्ञान आणि घबराटपणा यामुळे इतकी मोठी धावपळ झाली. रेबीजची भीती खरी आहे, पण दुधातून ते पसरतं का? आपण काय म्हणता, सत्य काय आहे? आपली मत नक्की सांगा. मैं डॉक्टर मानसी, मेडिकल ऑफिसर, CHC आमोदपुर से। आज हमारे यहाँ एक बहुत ही ज्यादा अजीब केस सामने आया। यहाँ हमारे बाजू में एक कोबला गांव करके है, वहाँ पे एक भैंस को एक कुत्ते ने काट दिया। उस वजह से वो भैंस को हड़कवा गया था और वो भैंस मर गई। लेकिन वहाँ के पूरे गांव ने, वहाँ के सारे ग्राहकों ने वो भैंस का दूध पिया था। तो आज हमारे यहाँ पे वो सारे ग्राहकों को हमने हमारी तरफ से प्रोफाइलैक्सिस वैक्सीन बूस्टर दिया है फॉर ARV। एट प्रेजेंट हमारे यहाँ पे ऑलमोस्ट 32 वैक्सीन लेने के लिए 32 पेशेंट्स आ चुके हैं और अभी भी और बाकी आने के हैं। अधिक अपडेट्ससाठी HSN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.